नमस्कार मित्रांनो, मी विनोद गावकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. खूप दिवसांनी आता एक ब्लॉग बनतोय. गावी चाललो आहे, जत्रा पण आहे. थोडं खूप दिवसांनी सुट्टी पण घेतली. थोडं बोललं मूड फ्रेश करायला जाऊया गावी. गावी तर आपण एका पायावर केव्हा पण रेडी असतो. प्लॅन तर झालाच होता, खूप अगोदरच झाला होता. डेट फिक्स नाही आली होती. डेट फिक्स करून आता चाललो. बोललो उद्या पण आंगणेवाडीची जत्रा आहे, ती पण अटेंड होईल आणि महाशिवरात्र पण आहे. आता 6 वाजता निघालो आहे. आता पनवेलमधून एक अजून अर्धा तासात बाहेर पडेल. घरी पोचायचं टायमिंग मॅक्स टू मॅक्स 3 वाजेपर्यंत पोचायचा टार्गेट ठेवलं आहे. जास्त मध्ये थांबायचं नाही. नंतर काही फंक्शन आहेत ते अटेंड करायचे. त्यासाठी आता गर्दी तर दिसत नाही आहे. मे बी पुढे दिसू शकते, कारण उद्या आंगणेवाडीची जत्रा आहे आणि मुंबईवरून भरपूर जण जातात ती अटेंड करायला. त्यामुळे आता रोड पुढे कसा आहे माहिती नाही. पेनपर्यंत ठीक होता, पेन ते माणगाव खूप बेकार आहे. मग मित्र पण गेला होता गणपतीपुळ्याला, बोलतो तोच रोड खराब आहे, बाकी ओके बोलतोय. पण मला त्याच्यापेक्षा अजून पुढे जायचं आहे. तर रत्नागिरीपासून पुढे कसा आहे तो पण आता बघावं लागेल. चला तर आता उजेड आल्यावरती बघू. आता 7:30 वाजले आणि आता आपण ऑलमोस्ट 76 किलोमीटर ट्रॅव्हल केलं आहे. तासाला 100 किलोमीटर ट्रॅव्हल केलं आहे, म्हणजे 175, म्हणजे 25 किलोमीटर आता झालं अर्ध्या तासात. थोडा तिथला पट्टा आहे तो खराब होता. आता माणगाव आता भेटेल. माणगावमध्ये एकदम वर्स्ट कंडिशन आहे. खूप 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 हे होणार आहे, अजून वेळ जाणार आपला. नंतर माणगाव गेल्यानंतर भेटेल आपणाला कवर करायला. मध्ये थंडी पण खूप वाजत होती, त्यामुळे गाडीचं स्पीड पण मला थोडा डाऊन करावं लागलं. पेन सोडल्यावरती ना थोडी थंडी वाजायला लागली. नंतर का गरमी होणार आहे पूर्ण. जेवढा लवकर कवर करता येईल ऊन जास्त लागायच्या अगोदर तेवढा ट्राय करायचा. आता 7:56 झाले. माणगावमध्ये पोचतोय. माणगावची बाजारपेठ चालू झाली. रोड आहे चांगला, बट अजून हायवेचं काम झालं नाही. तो का बाहेरूनच जाणार आहे, बायपास बनणार आहे इकडून. पुरा रोड खाली आहे. ह्याच्यासाठी मी लवकर निघतो. पुरा रोड ओपन, नाही तर ना खूप गर्दी भेटते. अजून पुढे पण भेटणार, पण जाऊ दे, एवढं तरी खाली भेटला. पटापट बाहेर पडायला भेटतं. पुढच्या एका बाजारात आपणाला थोडं भेटेल ट्रॅफिक. इकडून एक येणार आहे, ह्या साईडने येतोय बायपास, म्हणजे हा हायवेचा रोड बनतोय. 8 वाजले. बरोबर 6 वाजता मी निघालो होतो घरातून. थोडं ट्रॅफिक भेटलं, म्हणजे अजून मला जास्त स्पीड पण घेत नाही आहे, कारण वजन आहे बॅगवर. बॅग आहेत आणि सॅडल बॅग, त्याच्यामुळे जास्त आपण एवढं पण आपणाला काय लांब नाही जायचं आहे. त्यामुळे प्रॉपर जायचं, दुपारपर्यंत आपण पोचून जाऊ.
लास्ट टाइम आलं तेव्हा हे ब्रिज चालू झालं होतं. अजून याचं काम पूर्ण नाही झालं आहे. लास्ट टाइम म्हणजे गणपतीला आलो तेव्हा. हे माणगाव आहे. आता माणगावमधून बाहेर पडल्यावर आता आपण हवा भरायला घ्यायचे. आणि इथून खाली रोड भेटतोय, पहिला क्लिअर करून घेतो. आठ 40 झाले. महाड आता क्रॉस केला मी. स्पीड आहे बरोबर. आणि गाड्या पण नाही भेटल्या, ट्रॅफिक नाही भेटलं तसं. फक्त आता मधला स्पेस हे केलं तर माणगावचा, पेन टू माणगाव. त्या मनाने लास्ट टाईमच्या बदलाने आता खूप चांगला गेला रोड. इथून काय आहे, चांगला आहे रोड. पूर्ण ऑलमोस्ट कॉन्क्रीटचा आहे आणि प्रॉपर बनलेला आहे रोड. सावित्री नदी क्रॉस करतोय. महाड क्रॉस झालंय 8:45च्या अगोदर. त्या मनाने आलं, लवकर आलोय. 9:30 मे बी 10 वाजतील मला चिपळूण क्रॉस करायला. बघू 9:30पर्यंत. आता नाश्ता तर बघू चिपळूणमध्ये करायचा, नाही तर पुढे सावर्ड्यामध्ये करायचा. तेवढा होईल आपलं रनिंग. ब्रेक तर घेतला नाही, फक्त हवा भरायला थोडा थांबलो तेवढाच. पण गाडीवरून काय उतरलो नव्हतं. 200 किलोमीटर नंतरच एक घ्यायचा थोडासा ब्रेक, नाही तर नाश्ता करायला. 150 किलोमीटर झालं आहे आता. अजून 50 किलोमीटर बघू. म्हणजे ब्रिजचं वगैरे पेनपासून जे काम बाकी होतं ना, फ्लायओव्हरचं वगैरे, ते काम चालू आहे. माणगावचं पण, बायपासचं पण काम चालू आहे. एक वर्षभरात झालं तर चालू पण होऊ शकतं, जर त्या स्पीडने ठेवतील तर. कारण जेव्हा गणपतीला आलं होतं ना, तेव्हा ते काय काम चालू नव्हतं. आता ते काम स्टार्ट म्हणजे झालं आहे ऑलमोस्ट थोडंफार. चांदव खुर्द टोल नाका. आठ 56 झालेत. आणि आता आपण पोलादपूरला आहे. पोलादपूरचं बाजारपेठ आहे वरती, तिथे आता पोहोचलो. जे आपला स्पीड जास्त पण स्पीड नाही मी घेत आहे. 80चं हे ठेवलं आहे मेंटेन. जरा हवा भरल्यावर गाडी पण थोडी प्रॉपर चालायला लागली. 163 किलोमीटर चाललो आहे आपण आता बरोबर. ह्याच्यामध्ये स्पीडमध्ये आपण गेलो असतो ना तर आता पोचलो असतो तरी. पण ठीक आहे, आपणाला माझ्या एक तर बॅगेमध्ये सामान जास्त आहे आणि हेवीवालं सामान आहे, त्यामुळे स्लोच चालतो आहे. हे मस्त बाहेर वाटतं, गार्डनसारखं वाटतं साईडला. नऊ वाजले.
167 किलोमीटर चाललं आहे. आपण 8 वाजता 107 किलोमीटर रन झाली होती गाडी आपली. आता कशेडी घाट लागतोय, स्टार्ट झालं आहे. घाटात तर नाही जायचं आहे आपल्याला, बोगद्यातूनच जायचं आहे. डायरेक्ट बोगद्यालाच कनेक्ट होतो, घाटात जात नाही गाडी वाटतं. कारण मला लास्ट टाइम समजलंच नाही घाट डायव्हर्जन. मायलेज ड्रॉप होते. चिपळूण 60 किलोमीटर, रत्नागिरी किती बघितले. हा जुना घाटात जायचं आणि हा बोगद्यातून जायचं रोड आहे. अजून पण इकडे रोडचं काम बाकी आहे. एवढा पूर्ण वेळ वाचतो. आणि वेळ वाचतो म्हणजे रोड पण प्रॉपर नव्हता, म्हणजे ओव्हरटेक तर करूच शकत नव्हतं. जर बस पुढे चालत असेल तर ओव्हरटेक व्हायचीच नाही, कारण पुढून दुसरी गाडी कुठली आहे ते समजायची पण नाही, दिसायचं नाही. मग आणि अजून हे फायनल नाही केलं आहे. मग तर गाडीला ओव्हरटेक करून आपण पुढेच जायचं नाही, पुरं लाईन लागायचं. आता हे एक मस्त झालं आहे. रोड पण एकदम ऐसपैस बनवला आहे, मस्त कलर बनवलाय, काढलंय. बोगदा आला, दोन्ही बोगदे चालू झाले नाही. झाले नाही, एकच झालंय. त्या साईडला फिरवत आहेत गाड्या. वा, मस्त धाबा बनवलाय कशेडी घाटाच्याच बरोबर, म्हणजे कशेडी बोगद्याच्या समोर. टनल मस्त उजेड आहे. स्टार्टिंगलाच आहे, बाकी इकडे काळोखच आहे. किती यूज आहे यार, मोठा आहे, बाजूचा पण मोठा आहे. सत्तरच्या स्पीड आहे, म्हणजे ह्याच्यापेक्षा पण स्पीड नाही. 70च्या स्पीडने मी नॉर्मली चालतो आहे, म्हणजे ह्याच्या जास्त पण स्पीडने यार इथून जाऊ शकतो आपण.
खेड पोचलो. खेडमध्ये राईट साईडला खेडचं रेल्वे स्टेशन आहे. म्हणजे 9:30ला आपण खेडला पोचलोय. आता 9:35 झाले. हा शिवपाटा टोल नाका आहे. आतापर्यंत हा दुसरा टोल नाका भेटला आपणाला. म्हणजे किती लूटमार होणार आहे ती बघा. अजून आहेत पुढे 2 राजापूरच्या अगोदरपर्यंत. त्याच्या पुढे की माहिती नाही, कारण मी त्या रोडने गेलो नाही. राजापूरच्या पुढे कणकवली साईडला. परशुराम घाट चालू झालाय. आपण 9:10च्या अगोदर चिपळूणमध्ये पोहोचलो. म्हणजे 10 वाजलेच. आपण चिपळूण क्रॉस करायला आपणाला 10 वाजणारच. मस्त बनवलंय. हॉटेल वगैरे व्ह्यू पॉइंट मध्ये बनवलंय. मस्त व्ह्यू वाटतो इथून बघायला. समोर दिसते चिपळूण सिटी. पहिल्यांदा आलो ना त्याच्या थंड आता हवा लागली. आता गरम लागत होतं, अचानक थंड झुळूक लागले. मागे दरड कोसळली होती म्हणून पुन्हा हे केलंय, काम चालू केलंय त्यांनी. लेवल करताय. नाही तर मस्तपैकी एक दगड येत जातील खालती. गेल्या वेळेला हा इथून गेला होता, पडला होता. त्या साईडचा भाग आहे ना, त्याचं आता पुन्हा बांधकाम चालू केलंय. जसं खाली उतरतोय ना परशुराम घाट, तशी थंड हवेची न झुळूक अंगाला झोंबते. मला वाटलं असं खूप जरा जास्त गाड्या असतील, कारण उद्या अंगणेवाडीची जत्रा आहे ना, तर सगळे त्यासाठी आले असतील, निघाले असतील. पण एवढे दिसत नाही आहेत. क्वचित गाड्या दिसत आहेत, पण नाही एवढ्या नाही आहेत. मी अंदाज मारला असता की
खूप हे झालं असतं गाडी चालवायला, कारण गाड्या भरपूर असत्या, ट्रॅफिक असतं. हे अजून फ्लायओव्हर बनलंच नाही आहे चिपळूणचं. ऑलरेडी पडलं होतं, पुन्हा काम चालू केलं आहे आणि 10 वाजलेत. आपण 229 किलोमीटर ट्रॅव्हल केलं आहे आणि नॉनस्टॉप चाललो आहे. नॉनस्टॉप आलो आहे आपण. आता भूक पण लागली आहे. आता जेवायचं नाही, सॉरी, नाश्ता करायला बसायचं कुठेतरी. आता आतमध्येच बसायचं सिटीमध्ये की बाहेर, थोडं विचार करावा लागेल. दहा वाजले. 230 किलोमीटर आपण चाललो. ठीक आहे, 10पर्यंत आपण चिपळूण आलं म्हणजे आत्ता म्हणजे 6 4 10 4 तासात आपण 229 230 किलोमीटर चाललो आहे. अजून आपल्याला 200 किलोमीटर चालायचं आहे, अजून 4 तास, म्हणजे 2 ते 2.5 पर्यंत पोचणार घरी. मॅक्स टू मॅक्स 3. चिपळूण सिटी आता क्रॉस झालो आपण. आता एक साईडला लावून नाश्ता करून घेऊया. सावर्डे आलं, सावर्डे क्रॉस झालं, पण नाश्त्यासाठी बघावं लागणार कुठेतरी. नाश्त्यासाठी व्यवस्थित असं काय भेटलंच नाही. आता नाश्ता झाला आणि आता आपण आपल्या पूर्ण मार्गाला लागतोय. सावर्डेच मध्येच हे केलं नाश्ता. वाजले किती? 11:15. $248 म्हणजे 250 किलोमीटर चाललो आपण. जॅकेट मधलं विंटर शीट काढली, नाही तर अजून गरम झालं असतं. थोडं हलकं हलकं पण वाटायला लागलं. खेरशेट टोल नाका आला आता. 3रा टोल नाका आहे पनवेल पासून. अकरा वाजले. 268 किलोमीटर आपली गाडी चालली, म्हणजे 265. 3 मिनटं आता झाली तर 268 किलोमीटर आपण आलो.
म्हणजे तासाला 50-50 कवर केलं आहे. 50-55 किलोमीटर. अजून एक मला वाटतं ब्रेक होईल. फ्यूल पण कमी दिसतंय. हे रत्नागिरीमध्ये भरावं लागेल. हा साईडचा ना रोड बनला नव्हता, पहिला तोच होता. आता या साईडचा बनवला. आता मी केव्हा आलो, गणपतीच्या टायमाला ह्या बनत होता, ही लेन. नाही तर मग त्याच लेनने दोन्ही एवढं अजून पण रोड खराब आहे मध्ये मध्ये. वेगळा लेन बनली त्यामुळे ना थोडी स्पीडमध्ये काही इफेक्ट नाही पडत आहे. नाही तर मग तिकडे असायचं ना, त्यांना साईड देण्यासाठी मोठी गाडी असेल तर ओव्हरटेक वगैरे होत नव्हते. आता काय हा बनला आहे तर ओव्हरटेक वगैरे होते. हा वाला पॅच बनला नाही आहे. रोडची फक्त साईज वाढवली आहे, अजून पण फायनल बनवला नाही. ठोकणार होते आता हे लोक. संगमेश्वर स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन वरती. इकडचा अजून रोड बाकी आहे. म्हणजे संगमेश्वरच्या पुढचा रोड ना, म्हणजे थोडासाच बाकी आहे. पुढे ऑलरेडी बनलं आहे. माती एकदम लाल लाल आहे. हा होईल म्हणजे मे महिना नाही, आता कुठलं फेब ना, ह्या वर्षी होईल. मे महिन्यापर्यंत होईल का सांगू नाही शकत. जर कॉन्क्रीटचं काम पटापट केलं तर लवकर होईल. इथे काय फ्लायओव्हर बनतोय वाटतं. प्लेट्स हे काय.
पुरं लाईन लावली आहे, गाड्या स्टॉप केल्या वाटतं. एक साईड गाडी चालू असेल मे बी. फुल जाम आहे, फुल सगळे अडकले आहे तिथे. बाजारपेठ आहे इथे. सीन काय समजलं नाही. मला वाटतं तिकडून पुरं जाम असणार. इकडून जाम आहे म्हणजे ही साईड. बापरे किती लांब. हे कुठला तरी डेपो आहे, आठवत नाही मला. या छोटा ब्रिज आहे त्यामुळे, म्हणजे अजून 1 वर्ष जाणार वाटतं. फोर व्हीलरवाल्यांचे एक तास तरी असाच जाईल याच्यामध्ये. आता याला ओव्हरटेक मारायला भेटणार नाही. ते मोठं एक ब्रिज बांधायचं आहे बाकी. ते बांधलं ना तर गावात खूपच बेकार आहे. आता हा पूर्ण कंटिन्यू झाला, म्हणजे तिथे गाव आणि वस्ती वगैरे जास्त आहे ना, तिथला अजून रोड नाही झालं आहे. एवढा मोठा आता वळण बनवत आहेत, बापरे.
देवरुखमध्ये पोचलो आहे, म्हणजे देवरुख त्या साईडला आहे आणि आपण इथून राईट मारून जाणार आहे. खूप खूप बेकार आहे, खूप बेकार रोड आहे. मध्ये मध्ये एवढा पॅच खराब आहे ना, अरे काय. हा देवरुख कोल्हापूरला वगैरे जायला रोड आहे. हा घाट खूप मजबूत आहे. याचं पण रोडचं काम चालू होतं. घाटी पडली वाटतं. गाडीनं ब्रेक फेल गेला तो तिकडे गेली वाटतं, दरीत कोसळली छोट्या. हा आता तरी रोड खूप चांगला आहे. गणपतीत एवढा बेकार टर्न होते आणि त्याच्यामध्ये रोडचं काम चालू होतं, म्हणजे रोड बनला पण नव्हता, किचड वगैरे होता, चिखल होता पूर्ण. आता मस्त वळण मस्त बनवलं. पोरी दाखवत होते, किती एक्साइटमेंट होते ना गाडी बघितल्यावर. अशा रायडर वगैरे पण जॅकेट वगैरे घालून एकदम फुल लोडिंगमध्ये जातात तेव्हा. म्हणजे माझी गाडी नव्हती तेव्हा पण मी पण असाच व्हायचं. Mercedes Benz. वाव, अजून एक टोल बनवतं तिथं. अरे हा 4था टोल झाला. अरे किती बनवत आहेत. ह्याचं काम पटापट केलं याने. ह्याचा टोल ह्याच्यामध्ये यार गाडी येऊन जाऊन होईल टोलच्या ना ह्याच्यामध्ये पैशामध्ये, एवढा टोल देत गेले तर.
किती डोंगर तोडला बघ, पुरी लाल लाल दगड, जांबा दगड आहे पुरा. इथे ना खूप खूप म्हणजे खूप मोठं वळण स्किप झालं, खूप फिरून यायचं होतं. सुकून वाटतो थोडा वेळ उभं राहिल्यावरती. बस थोडा वेळ उभं राहून बसल्यावरती ना खूप म्हणजे एक किती गाडी चालली, अरे 12 वाजून गेले, 12 वाजून गेले. आपण किती गाडी चालवली बघितलीच नाही. तीनशे 19 किलोमीटर चालली आपली गाडी. वळणं आणि हे होते, खूप ट्रॅफिक होतं. 6 वाजता निघालो, 6 तास झाले. ठीक आहे. काय लांजा आहे की काय? फुल का? आता राजापूर आले. राजापूरवरून आता जास्तीत जास्त 40 किलोमीटर आहे. मॅक्स टू मॅक्स एक तासपेक्षा 1.25 तास लागेल. राजापूर आगार, राजापूरचा डेपो इथे. समोरून आता एक राईट आहे,
राईट मारायचं आहे. तिथून एक 35 किलोमीटर आपलं हा वाला राईट. हा रोड थोडा खूप खड्ड्यावाला आहे. स्पीड इथून खूप मंदा होणार आहे. रस्ता रुंदीकरणाचं काम चालू आहे. अर्धा तास गाडी चालवतोय, एक गाडी नाही आहे आजूबाजूला. असा कंटाळा आला आहे ना. हायवेवरती कशा गाड्या असतात त्यामुळे थोडा वेळ हे होतो माइंड. इथं एक गाडी नाही, त्याच्यात ऊन आहे. खूप म्हणजे खूप कंटाळा आला आहे गाडी चालवायला. आणि रोडना संपतच नाही आहे, जास्त नाही आहे. 30-35 किलोमीटर आहे, संपतच नाही रोड आहे. एकदम सुनसान रोड आहे. वळगला नाही वळगला. ये काय खाल्लं एवढं इसके लागते? काय खाल्लं? काय दिलं खायला? काय दिलं?